इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आज आम्ही टाके गाव व नाशिक रोड जोडणारे रस्ते व उड्डाणपुलं ही होत नाहीये याच्या विरोधामध्ये आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करत आहे. आम्ही जरी सत्तेत असलो तरी सुद्धा प्रशासनाला जाग आणावं लागती हे दुर्दैवाने ह्या ठिकाणी सांगावं लागतं. आज माझ्यासोबत महिला नगरसेविका आहे, भाजपचे सुद्धा नगरसेवक माझ्यासोबत बसलेले आहे आणि नगरसेवकांना उपोषणाचा पावित्र्य घ्यावा लागतो. मला असं वाटतं प्रशासनाची ही खूप मोठी हार आहे, नालस्ती आहे. तुम्हाला सांगतो की मी अनेक महिन्यापासून जेव्हापासून कुंभमेळा प्राधिकरण हे सुरू झालं किंवा कुंभमेळ्याचा सगळा आराखडा हे सुरू झाला तेव्हापासून सातत्याने या रस्त्यांची मागणी करत आहे, परंतु प्रशासक याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले, कुंभमेळा आयुक्तांना भेटलो, महापालिका आयुक्तांना भेटलो, परंतु ह्या रस्त्यांकडे काही लक्ष देत नाहीये. ज्या ठिकाणी तपोवनामध्ये हे कुंभमेळा भरणार आहे त्या समर्थ रामदास स्वामींच्या टाकळीमधून आम्ही आलेलो आहोत आणि जर तिथले रस्ते झाले नाही तर तुम्हाला सांगतो की जी बाहेरून येणारी लोक आहे त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसगत होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो जर हे रस्ते झाले नाही तर नाशिकमध्ये चेंगराचेंगरी होऊन लोक मृत्युमुखी पडू शकता ही सुद्धा मोठी भीती निर्माण झालेली आहे. आणि याला सगळे जबाबदार मला असं वाटतं या ठिकाणी प्रशासक आहे. सुलावाईनचा रस्ता काँक्रिटीकरण करता आणि आमच्या भागामध्ये जो रस्त्यावरून अवजड वाहतूक आहे त्या ठिकाणी डांबर सुद्धा रस्ता करत नाही. ही मला असं वाटतं शोकांतिका आहे. माझा तर स्पष्ट आरोप आहे की अधिकाऱ्यांनी ज्या गंगापूर डॅम कडे रस्ते आपलं जमिनी घेतलेल्या आहे त्यांच्या जमिनीचा भाव वाढण्यासाठी या काही अधिकाऱ्यांनी या कुंभमेळ्याच्या धर्तीवर तिकडचे रस्ते पकडलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो कुंभमेळ्याच्या निमित्तानं केंद्र आणि राज्य शासनाचा जो काही निधी येत आहे त्या निधीची फसवणूक प्रशासन करत आहे, हा माझा गंभीर आरोप आहे. आणि ह्या निमित्तानं मी मुख्यमंत्री महोदय आणि आमचे शिवसेना पक्षाचे सर्व शिंदे साहेबांचं सुद्धा याकडे आम्ही लक्ष वेधितो का जे प्रशासन या ठिकाणी कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचं काम करत आहे किंवा जे रस्ते होणे गरजेचे आहे ते रस्ते करत नाहीये, यांच्या ताबडतोब बदल्या केल्या पाहिजे आणि यांना शासन झालं पाहिजे. साऊंड इस्टिमेट तयार केलं परंतु तरी सुद्धा यादीत नाव घेतलं नाही, तो रस्ता केला नाही. खर तर हा रस्ता जर झाला नाही तर मला वाटतं सिंहस्थामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे हानी ही खऱ्या अर्थानं भाविकांची पण आणि शहराची पण निर्माण होणार आहे. त्यामुळे हा रस्ता झाला पाहिजे. आणि जो संगम ब्रिजवर नंदिनी नदी आणि गोदावरी नदीवर जो संगम जो आहे त्या ठिकाणी समांतर पूल झाला पाहिजे. आत्ताचा जो पूल आहे हा जो 20-25 वर्षापूर्वी झालेला पूल आहे त्याला समांतर पूल झाला पाहिजे का जे कारण आता जर तो पूल बघितला तर तो आता सुद्धा त्या पुलामध्ये व्हायब्रेशन आहे, त्याच्यामुळे त्याला एक समांतर पूल झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आजच्या आंदोलनाच्या राहुल भाऊ दिवे, सन्माननीय नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे आंदोलन होतंय आणि ह्या आंदोलनाला मी नगरसेवक म्हणून माझा प्रभागाचा हा मुख्यतः विषय आहे, प्रभाग क्रमांक 16चा विषय आणि सर्वात महत्वाचा हा विषय सिंहस्थासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. NCM न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.